सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकत्र राहणं ही प्रगती आहे. एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि आलेल्यांचं स्वागत करणं ही संस्कृती आहे. ॲग्रोव्हिजन 2024च्या वतीने मी या ठिकाणी जमलेल्या सर्व तज्ज्ञ मंडळींचे, श्रोत्या शेतकऱ्यांचे आणि मान्यवरांचे शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करून आजच्या या सकाळच्या पहिल्या विषयास सुरुवात करत आहे. आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या ठिकाणी श्री रोहन धांडे सर उपस्थित झालेले आहे. ते आपल्याला आज कमोडिटी डेरिव्हेटिव्ह किंमत जोखीम व्यवस्थापन या विषयावर माहिती सांगून मार्गदर्शन करणार आहे. तरी मी त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. प्लीज सर. तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपल्यासमोर जो विषय आपण मांडत आहोत, मी सुरुवातीला ओळख सांगतो तुम्हाला. मी रोहन धांडे आणि मी NCDEXला मॅनेजर म्हणून काम करतोय. जवळपास NCDEX हा जो कॉन्सेप्ट आहे हा बऱ्यापैकी सगळ्यांना नवीन आहे. NCDEX म्हणजे काय? नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, जे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आणि ज्याला रेग्युलेशन्स सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, तुम्ही सगळे एक्सचेंजेस बघितले असणार, जसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, MCX मल्टी कमोडिटी एक्सचेंज. तशा पद्धतीचं आपलं एक NCDEX हा एक ॲग्री कमोडिटी एक्सचेंज आहे. आता याचं महत्त्व कसं आहे ते आपण बघूया, पण मी थोडंसं फास्ट घेणार. महत्त्वाचं मॅडमने आता सांगितल्याप्रमाणे आपला विषय आहे मूल्य जोखीम व्यवस्थापन. बघा, आपण काय करतो की क्रॉप इन्शुरन्स करतो, बरोबर आहे. बट क्रॉप इन्शुरन्स करता करता आपण अजूनही एका गोष्टीमध्ये कमी होतो. ते म्हणजे काय? आपण प्राईज इन्शुरन्स करू शकलेलो नाही. करतो का प्राईज इन्शुरन्स? नाही. पिकामध्ये जे काही भाव होऊन राहिले, आता सोयाबीनची परिस्थिती काय आहे, मार्केटमध्ये सोयाबीनची जी स्थिती झालेली आहे ते कशामुळे झालेली आहे, त्याचा आपल्याला थोडासा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आणि याला पर्यायी बाजारपेठ म्हणून NCDEX कडे पाहिलं जाते. ते आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया की नेमकं वायदे बाजार किंवा फ्युचर मार्केटच्या अनुषंगाने आपल्याला मूल्य जोखीम व्यवस्थापन कसं करता येईल. आपण अशा पद्धतीने जाऊ. थोडा फ्लो आहे की शेती क्षेत्रातली कृषी क्षेत्रातली अनिश्चितता आणि जोखीम आहे त्याला बघणार आहोत. त्याच्यानंतर कमोडिटी फ्युचर मार्केट नेमकं काय आहे ते आपण बघूया. त्यानंतर यामध्ये असणारं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे कुठलंही कमोडिटी फ्युचर मार्केट असो, कुठलंही, तर या कमोडिटी फ्युचर मार्केट काय दोन पद्धतीने चालतंय. पहिलं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरं ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट. आता तुम्ही म्हणाल सर हे कॉन्ट्रॅक्ट नेमकं काय आहे, तर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असो किंवा ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट असो, कॉन्ट्रॅक्ट म्हटलं की त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, मार्केट कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्यामध्ये फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. तर मार्केट म्हटलं की त्याच्यामध्ये पार्टिसिपंट्स कोण आलेत, बायर आणि सेलर, खरीददार किंवा विक्रेता, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की त्याच्यामध्ये असणारी जी फिजिकल डिलिव्हरी, म्हणजे तुम्ही म्हणाल की सर याच्यामध्ये फक्त काही ट्रेडिंग होते का? नाही, याच्यामध्ये फक्त ट्रेडिंग होत नाही. याच्यामध्ये त्या ट्रेडिंगच्या व्यतिरिक्त तुम्ही फिजिकल डिलिव्हरी पण देऊ शकता. आता फिजिकली डिलिव्हरीमध्ये तुम्ही सोयाबीन असेल, चना असेल, मका असेल, हळद आहे, त्याच्यानंतर इतर राज्यातल्या ज्या कमोडिटीज आहेत, गवार सीड आहे, कॅस्टर आहे आणि बऱ्याचशा कमोडिटीज आहेत, त्या कमोडिटीमध्ये तुम्ही काम करू शकता. स्पायसेसमधले धनिया आहे, जिरा आहे, तर बऱ्याचशा कमोडिटीज आहेत त्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता, फिजिकली करू शकता आणि व्हर्च्युअली करू शकता. त्याच्यानंतर शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी, आणि याच्यामध्ये आता मागील 2 वर्षापासून आपण सहकारी पतसंस्था पण ऍड केलेल्या आहेत, तर त्या पण याच्यामध्ये काम करू शकतात चांगल्या पद्धतीने. इंडिव्हिज्युअली शेतकरी पण यामध्ये काम करू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केटमध्ये असणारं त्या पिकाला, जसं सोयाबीन असेल, मका असेल, त्याच्यानंतर हळद असेल, इतर कुठल्याही कमोडिटीज आहेत ज्या NCDEXला ऑनबोर्ड आहेत, त्या कमोडिटीचे पॅरामीटर फार महत्वाचे आहेत. बघा, मार्केटमध्ये तुम्हाला क्वालिटी विचारले जाते आणि तुम्हाला असं लक्षात घेता की तुम्ही समजा सोयाबीन जर विकत असाल तर तुम्हाला सोयाबीनचे कुठले प्लॅन ADMची क्वालिटी असेल. तुम्ही जर लातूरमध्ये गेले तर ते काय म्हणतात, ADM क्वालिटी, सोयाबीन ADMला दिलो आम्ही. म्हणजे काय की ADMचे प्रमाण ठरलेले आहेत, त्याच्यामधले मॉइश्चर ठरलेलं आहे, त्यामधले फॉरेन मॅटर ठरलेलं आहे, त्याचे पर्सेंटाईल ठरलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण NCDEXचे सुद्धा पॅरामीटर ठरलेले आहेत, तर ते पण आपण डिटेलमध्ये बघूया. आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना जे काही लाभ आहेत, ज्या सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने जे काही आपल्यासाठी सुविधा ठेवलेल्या आहेत त्या पण आपण डिटेलमध्ये बघणार. आता हा थोडासा महत्वाचा विषय आहे की आपण थोडासा अनिश्चितता समजून घेऊ. हे आपल्याला माहित आहे, पण याचा संबंध कुठे येतो बघा.
आता कृषी क्षेत्रातली जी अनिश्चितता आणि जोखीम आहे, तर मला सांगा की कृषी क्षेत्रामध्ये अनिश्चितता कुठल्या कारणाने येते? पहिलं तर त्याच्यातलं उत्पादन अनिश्चितता. आता उत्पादन अनिश्चितता कुठल्या कारणामुळे येऊ शकते? सांगू शकाल आपल्यापैकी कुणी? उत्पादन अनिश्चित कुठल्या कुठल्या कारणामुळे होते? अचानक पाऊस झाल्यामुळे, तुम्ही जर चांगलं बियाणं न वापरल्यामुळे, बरेचसे कारण आहेत. तर कुठंतरी उत्पादन जर कमी झालं तर त्याचा फरक किमतीवर पडतो का? किंवा उत्पादन जास्त झालं तर त्याचा परिणाम आपल्या किमतीवर पडतो का? पडतो का? खरोखर पडतो, मार्केटमध्ये पडतो ना. फॉर एक्झाम्पल, जर सोयाबीनमध्ये भारतामधलं उत्पादन जर घटलं किंवा कापसाचं जर आता सध्या करंटली आपण जर बघितलं तर यावर्षीचं कापसाचं जर इस्टिमेट उत्पादन आहे ते किती सांगितलं गेलेलं आहे? 302 लाख बेल सांगितलं गेलेलं आहे. ते जर समजा अजून कमी झालं तर यावर्षी काय होईल? उत्पादन तर थोड्या प्रमाणामध्ये कुठेतरी स्टेबल आहे, पण आयात वाढेल. कारण आपल्याकडे आपली जी काही कॅपॅसिटी आहे, आपल्याला लागतेच कापूस केवढं? 326 टन, 326 लाख टन तर आपल्याला लागतंय, कन्झम्पशन आहे. बरोबर आहे. म्हणजे यावर्षी इम्पोर्ट वाढेल असं त्याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, मला शेतकरी असो किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असो, त्या सर्व बांधवांना हे सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी फक्त लोकल मार्केट पुरतं मर्यादित राहू नये. त्यांनी आता पर्यायी बाजारपेठ शोधली पाहिजे. आपल्याकडे आपलं मार्केट अवेलेबल आहे 24 तास. आपण आपल्या मार्केटला रेग्युलरली माल देतो, चांगली गोष्ट आहे. पण आपल्याला थोडंसं बाहेरच्या मार्केटबद्दल पण माहिती घेणं फार आवश्यक आहे. आणि हे आवश्यक यासाठी की आपल्याला पर्यायी बाजारपेठेचा आधार जर नाही घेतला आपण, तर आपल्या शेतकऱ्यांना काय आहे, आपल्या शेतकऱ्यांच्या दारावर जर येऊन जेव्हा व्यापारी बोलतोय, व्यापाऱ्यांचं काम करतात, ते आपल्या दरवाजावरून काय म्हणतील की चला जे कापूस आहे किंवा हळद आहे 6,000 देऊन द्या क्विंटलला. आपण रेट बघणार का? नेमका ऍक्च्युअल रेट काय आहे? प्राइस डिस्कवरी बघणार का? मार्केटमध्ये, इतर मार्केटमध्ये काय रेट सुरू आहे हे खरं बघणार का आपण? नाही. कारण आपल्याकडे तेवढी सोर्स नाहीये, आपल्याकडे दुसरा मार्केट उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी आता एनसीडीएक्स किंवा जे पर्यायी बाजारपेठ आहेत त्यांना फॉलो करणं फार आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जोखीम. आता प्रत्येक कृषी क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं, आपल्या शेतकऱ्याला प्रत्येक वेळी जोखीमच घ्यावी लागते. मग तो खरीप हंगाम असो, त्याच्यानंतर मग तो रबी हंगाम असो, त्याच्यामध्ये जोखीमेला सामोरं जावं लागते. ते कसं की पूर्व उत्पादनामध्ये विचार करा, मागच्या 2-3 वर्षाचा आपण आढावा जर घेतला तर कापसामध्ये किंवा सोयाबीनमध्ये किंवा जर आपण जर त्याच्यामध्ये मराठवाड्यातला पीक जर ऍड केलं हळद, तर शेतकऱ्यांनी काय केलं? पीक पद्धती पूर्व उत्पादनामध्ये जर आपण बघितलं तर पूर्व उत्पादनामध्ये पीक पद्धतीमध्ये बदल केला. तुम्ही मला सर पीक पद्धतीमध्ये बदल का करता शेतकरी? कारण त्याला जोखीमेला सामोरं जावं लागतं ना. त्याला जोखीमेला सामोरं जावं. त्याला वाटते की या वर्षीचं उत्पादन मला चांगलं, मागच्या वर्षीचं हळदीचे रेट चांगले होते, मागच्या वर्षी तुरीचे रेट चांगले होते, 10,000 प्लस गेली होती तूर. म्हणजे तो काय करतो? यावर्षी क्षेत्र कशाचा वाढवतो? तो यावर्षी जो क्षेत्र आहे तो तुरीचा वाढवतो, कापसाचं कमी करतो. तो काय करणार? कापसाला रिप्लेसमेंट करतो, सोयाबीनचं वाढवणार, कापसाचं कमी करणार. कारण त्याला कुठेतरी मागच्या वर्षी जो खर्च आला असेल तो निघलेला नाही. त्याच्यामुळे तो काय करतो? पीक पद्धतीमध्ये बदल करतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये उत्पादनानंतर काय, शेतकऱ्यांनी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या कुठल्या गोष्टीला फेस करतो? सगळ्यात महत्वाचं, उत्पादनानंतर जी वित्तीय जोखीम असते ती कशी असते? लक्षात घ्या. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे शेतकरी जेव्हा आपण जर लोकल मार्केट जर बघितलं, लोकल मार्केट चित्र तुम्ही समोर ठेवा. लोकल मार्केटमध्ये काय होते साधारणतः? लोकल मार्केटमध्ये चित्र असं असते की सोयाबीन आपला शेतकरी गावाकडून मार्केटमध्ये नेतो. आता सोयाबीन जेव्हा मार्केटमध्ये तो जेव्हा नेतो, अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची आवक सुरू व्हायला लागते. तो व्यापारी आपल्या लोकल मार्केटमध्ये एक ठराविक काही व्यापारी असतात, मर्यादित व्यापारी असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एका तालुक्याचं प्लेस जर निवडलं, उमरेड पकडा किंवा एखादी तालुका जर पकडला आपण, कळमेश्वर वगैरे, तर त्या ठिकाणी खरीददार किती लिमिटेड असणार, मर्यादित असणार. तर आपला शेतकरी काय करतो? पहिल्या व्यापाऱ्याकडे जातो, दुसऱ्या व्यापाऱ्याकडे जातो, तिसऱ्या व्यापाऱ्याकडे जातो आणि एका ठिकाणी येऊन तो थांबतो की बा चला मला सोयाबीनला काय रेट आहे, तो विकून मोकळं होऊन जातो. हे लोकल मार्केटचा कॉन्सेप्ट आहे. तो काय करतो? त्याचं सोयाबीन त्याच दिवशी विकून मोकळं होऊन जातो. हे झालं स्पॉट मार्केट, याला म्हणतात स्थानिक बाजारपेठ. आता स्थानिक बाजारपेठेमध्ये त्याच दिवशी आपण मालाची सेटलमेंट करतो आणि मोकळं होऊन शेतकरी आपल्या घरी जातो. कारण शेतकरी पहिली गोष्ट तर मार्केटमध्ये गेल्यानंतर तो बार्गेन करू शकत नाही. त्याची क्वालिटी कितीही चांगली राहिली तर शेतकरी असं म्हणू शकत नाही की मला माझ्या क्वालिटीनुसार 8,000 रेट भेटायला पाहिजे सोयाबीनला. असं करेल का? त्याला अधिकार आहे का मार्केटमध्ये रेट लावण्याचा? नाही. दुसरं की त्याच्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी नाहीये.
त्याला एकतर मार्केटमध्ये माल आणल्यानंतर तो घरी घेऊन जाऊ शकत नाही, ट्रान्सपोर्टेशन त्याला परवडत नाही. कारण आपल्याकडचे जे काही शेतकरी आहेत, बहुतांशी आपले शेतकरी जे आहेत ते सीमांत किसान, ज्याला आपण मार्जिनल फार्मर आहेत, त्याच्यामुळे ते घरी जाऊन आपला क्रॉप नेणार नाही आणि महत्वाचं जास्त काळासाठी स्टॉक पण ठेवू शकत नाही, कारण त्यांच्याकडे स्टोरेज फॅसिलिटी नाही आहे. मग काय करतात, खरीप सीझन संपल्यानंतर आता जसं रबी सीझन सुरू झालेलं आहे, तर रबी सीझनसाठी ते सुद्धा तयार राहतात छोट्या प्रमाणामध्ये कर्ज घेऊन. फॉर एक्झाम्पल, त्यांचं जर सोयाबीनमध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन निघालं नसेल, उत्पादन खर्च जर निघाला नसेल, तर ते काय करणार, पुढील आता जे रबी सीझनमध्ये जो काही क्रॉप घेऊन राहिलेत, मी म्हणूनच तुम्हाला सांगितलं की त्याला कुठेतरी वित्तीय जोखीमला सामोरं जावं लागतं. आणि ती वित्तीय जोखीम कुठेतरी कमी करता येईल का? नक्कीच तुम्हाला वित्तीय जोखीम कमी करता येईल काही प्रमाणामध्ये. ते कशी? तुम्हाला वायदे बाजार किंवा तुम्हाला फ्युचर मार्केटचा आधार घेता येईल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एक एनसीडीएक्स हा एक पर्यायी बाजारपेठ तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ऍक्च्युली त्याचे रेट सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना कळणं आवश्यक आहे. आता हळूहळू जागृती व्हायला लागली आहे, हळूहळू आता अवेअरनेस व्हायला सुरुवात झाली आहे. हे तुम्हाला माहित आहे, आपला शेतकरी लोकल मार्केटमध्ये माल कुठं विकतो? एकतर स्थानिक बाजारपेठेमध्ये. सोयाबीन असेल, चना असेल, मका असेल, हळद असेल, कापूस असेल, हे काय करतात, लोकल मार्केटमध्ये आपण विकतो. दुसरं स्थानिक व्यापाराला विकतो. कापसाची खेडा खरेदी जशी होते, सोयाबीनचं आपण जसं व्यापाराला विकतो, बरोबर आहे. तिसरं की तुम्ही आपण काय, आपला माल जो आहे आपण काय करतो, प्लॅन्टवाल्यांना देतो. जसं तुम्ही रुची सोयाला देता, त्याच्यानंतर मग आपण एडीएमला देतो. म्हणजे हे प्लॅन्टवाल्यांना आपण काय करतो, आपला माल देतो. हे झाले स्थानिक बाजारपेठा, स्पॉट मार्केट म्हणतो आपण त्याला. आता तुम्ही म्हणाल सर याचाच उलट आहे एनसीडीएक्स, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज. एनसीडीएक्स काय आहे? एनसीडीएक्स हा फ्युचर मार्केट आहे. मी तुम्हाला आता फरक काय सांगितलेला आहे की स्थानिक बाजारपेठेमधला फरक आणि एनसीडीएक्स मधला फरक काय आहे तुम्हाला कळला असेल की आपण मालाची त्याच दिवशी सेटलमेंट होते क्वालिटीनुसार, त्याच दिवशी आपण माल विकून मोकळे होऊन जातो. म्हणजे ते स्थानिक बाजारपेठेचं चित्र आहे. पण एनसीडीएक्स मध्ये तसं नाही. एनसीडीएक्स वायदे बाजारामध्ये आपण काय करतो, आजच्या तारखेला आपण पुढील 3 ते 4 महिन्याचे रेट्स आपण पकडून ठेवतो. आपण पुढील 3 म्हणजे आता समजा आपण नोव्हेंबरमध्ये उभे आहोत, तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, मे या महिन्यापर्यंतचे जे काही रेट्स आहेत, कमोडिटीचे जे रेट्स आहेत ऍग्री कमोडिटीचे, ते आपण कापसा संदर्भात, हळदी संदर्भात, इतर जे काही कमोडिटीज आहेत त्या संदर्भात आपण आज लॉक करू शकतो. आता तुम्ही म्हणाल सर फ्युचर मार्केटमध्ये आजच्या तारखेला आम्ही भविष्याचे रेट का लॉक करू, किंवा याचा आम्हाला फायदा काय आहे, तेच आपण बघण्यासाठी आजचा आपला एक आपण वर्कशॉप ठेवलेला आहे. आता एनसीडीएक्स, नॅशनल कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज किंवा फ्युचर मार्केट हे कसं चालते, याचे 2 चाका आहेत. सिंपली एक लक्षात घ्यायचं, फार मी जास्त कॉम्प्लिकेटेड सांगणार नाही तुम्हाला. एनसीडीएक्स 2 गोष्टींनी चालते. पहिला आहे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. तुम्हाला म्हणजे 2 पद्धतीने काम करता येते एनसीडीएक्सवर. पहिला आहे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरा आहे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट. तुम्ही जसं इक्विटी शेअर मार्केटमध्ये तुमच्यापैकी बरेच जण काम करत असतील, तर तुम्हाला लक्षात येते की फ्युचर आणि ऑप्शन सेम आहे. पण हा ऍग्री कमोडिटीचा एक्सचेंज आहे, नॉट कमोडिटी. कमोडिटी म्हटल्यानंतर काय आहे, त्याच्यात गोल्ड येईल, सिल्वर येईल, त्याच्यामध्ये मेटल्स येईल, अॅल्युमिनियम येईल, कॉपर येईल, बरोबर आहे. म्हणजे एमसीएक्स जर म्हटलं, मल्टी कमोडिटी एक्सचेंज जर म्हटलं, तर ते नॉन ऍग्री कमोडिटी मधलं एक्सचेंज आहे. एनसीडीएक्स म्हटलं तर ते मोठ्या प्रमाणामध्ये किंवा अग्रगण्य ऍग्री एक्सचेंज आहे. हे लक्षात घ्यायचं फक्त, ठीक आहे. त्याच्यानंतर हे 2 पद्धतीने चालते, ऑप्शन्स आणि फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट. आता याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट शब्द असा वापरलेला आहे, म्हणजे काय, सोप्या पद्धती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे 2 व्यक्तीमध्ये होणारा करार, 2 पार्टीमध्ये होणारा करार. मग याच्यातला एक कोण राहील, बायर आणि सेलर. बायर आणि सेलर मध्ये होणारा करार, याला म्हणू आपण कॉन्ट्रॅक्ट. मग तो फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असो किंवा ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट असो. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे फ्युचर मार्केट काय असते. फ्युचर मार्केट म्हणजे आपण काय करतो, पूर्वनिर्धारित तारखेला पुढील महिन्याचे रेट्स आपण आज पकडतो आणि काय करतो, आपली जोखीम कमी करण्याचं काम करतो. हे आता फक्त तुम्हाला सांगत आहे मी, पण तुम्हाला लक्षात येऊन जाईल एखादी उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. आणि तुम्हाला जर प्रश्न असला तर मला लगेच विचारा. आता वायदे बाजार ह्या 3 प्रमुख गोष्टीवर चालतो. पहिलं की प्राइस डिस्कव्हरी. वायदे बाजारामध्ये काय होत असते, आमचं जर एनसीडीएक्स म्हटलं तर एनसीडीएक्स मध्ये नेमकं काय होते की प्राइस डिस्कव्हरी होते. प्राइस डिस्कव्हरी होणं फार महत्वाचं आहे. आता बघा, हळूहळू शेतकरी थोडंसं जागरूकता व्हायला निर्माण झालेली आहे. म्हणजे कसं की शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअपला सुद्धा आता रेट पडायला लागलेले आहेत. सोयाबीनचं रेट काय आहे मार्केटचं, किंवा प्लॅन्टवाल्याचं रेट काय आहे, एडीएमचं रेट काय आहे, पतंजलीचं रेट काय आहे, हे सगळे तुम्हाला आज घरी बसल्या, एबीएसचं रेट काय आहे हे तुम्हाला घरी बसल्या माहित व्हायला लागलं. म्हणजे शेतकरी काय झालेला आता, शेतकरी आता हळूहळू डायव्हर्सिफाय व्हायला लागला. म्हणजे त्याला वाटतं की
प्लॅनचं रेट काय आहे, मला लोकल मार्केटला काय रेट मिळणार, मग तो फरक काढतो आणि त्याला वाटतं की मला कुठं परवडेल. तर प्राइस डिस्कवरी होणं फार आवश्यक आहे. तोच एक कार्य आता आपण एनसीडीएक्सच्या माध्यमाने सुरू आहे. दुसरा मूल्य जोखीम व्यवस्थापन. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे की जसं आपण क्रॉप इन्शुरन्स करतो तसं आपल्याला प्राइस इन्शुरन्स करणं फार आवश्यक आहे. कारण प्राइस इन्शुरन्स जर आपण करू शकलो नाही तर आपण पाहिजे त्या रेटना कमी रेटना विकून मोकळे होऊन जाणार. मग आपल्या शेतकऱ्यांचं तोच एक नेहमीचा इश्यू राहील की आपण कमी रेटनी आपली जी बॅड प्रॅक्टिस होते आपल्यासोबत की कमी रेटने आपला माल चालला जातो. आणि त्या सगळ्या गोष्टी वित्तीय जोखीम नंतर, आपण जर वित्तीय जोखीमच्या आधी बघितलं आणि वित्तीय जोखीम नंतर बघितलं तर वित्तीय जोखीमची ज्या काही जोखीम असतात त्या घेण्याचं काम कोण करते? व्यापारी करते. कारण त्यांच्याकडे त्या सगळ्या गोष्टी असतात. त्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर असतो, त्यांच्याकडे स्टोरेज फॅसिलिटी असते, त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात इन्व्हेस्टमेंट असते. बरोबर आहे. त्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी कमी करायला पाहिजे. तर त्याचा आधार म्हणून आपण तुम्हाला वायदे बाजाराकडे वळावं लागेल. हे थोडंसं महत्वाचं आहे. मी तुम्हाला मगाशी बोललो की एनसीडीएक्स हे जे काही एक्सचेंज आहे हे एक्सचेंज कसं चालते किंवा याच्यातले रेट कसे असतात. बघा आता मार्केट एनसीडीएक्स सुरुवातीला तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतोय की प्रामुख्याने जे एक्सचेंज आहे आपलं एनसीडीएक्स हे एक्सचेंज सकाळी 10 वाजता सुरू होते आणि संध्याकाळी 5 वाजता बंद होईल. हा मार्केट आता सुरू झालेला आहे. आज सोमवार दिवस आहे. आजच्या तारखेला आज 25 तारखेला मार्केट आज सकाळी 10 वाजता सुरू झालेलं आहे आणि मार्केट बंद होईल 5 वाजता. 10 वाजता सुरू होणार, 5 वाजता बंद होणार. दुसरा पॉईंट आहे की शनिवारी आणि रविवारी एक्सचेंज बंद असतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघा हळदीचे रेट बघत असाल. आता तुम्ही म्हणाल सर हे रेट कसे बघायचे, मग तो फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असो किंवा ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट असो, यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही रेट बघत असता, आता हे रेट जे आहेत मी प्रेझेंटेशनसाठी शुक्रवारचे रेट पकडले आहेत क्लोजिंग. हे शुक्रवारचे क्लोजिंग रेट्स आहेत. आता कदाचित मार्केट ओपन झाल्यानंतर रेट कदाचित वेगळे असू शकतात. रेट बघत असताना बघा एका बाजूला तुम्हाला टर्मरिक लिहिलेलं आहे, दुसऱ्या बाजूला तुम्हाला लिहिलेलं आहे 20 डिसेंबर 2024 म्हणजे एक्सपायरी डेट. त्याच्यानंतर बाजूला लिहिलेलं आहे त्याचं डिलिव्हरी सेंटर. भारताचं त्याचं डिलिव्हरी सेंटर कुठलं आहे? मोठं डिलिव्हरी सेंटर निजामाबाद. कारण तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे की एनसीडीएक्स मध्ये किंवा आपल्या भारतामध्ये हळद कुठे होते मोठ्या प्रमाणामध्ये, उत्पादन कुठे आहे, बेसिकली माहीत पाहिजे तुम्हाला. आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळद जे होते ते निजामाबादला होते, मोठं मार्केट आहे. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दुसरं मोठं मार्केट कुठलं आहे? मराठवाडा, हिंगोली, वसमत हे मोठे मार्केट आहे, नांदेड. त्याच्यानंतर आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली हा मोठा मार्केट आहे राजापुरी व्हेरायटीसाठी. मराठवाड्यामध्ये सेलम व्हेरायटी होते. आपल्याकडे समुद्रपूरला वायगाव होते पण वायगाव एक्सचेंजला नाही, सेलम अवेलेबल एक्सचेंजला आणि सांगलीची राजापुरी. ठीक आहे. आता तुम्ही रेट बघत असताना बघा तुम्हाला जर हा रेट लॉक करायचा असला फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये तर तुम्ही काय कराल? रेट बघणार. आता याच्यामध्ये बघा एक्सपायरी डेट दिलेली आहे. पुन्हा एकदा मी सांगतोय एक्सचेंज शनिवारी रविवारी बंद असतो. एक्सचेंज हा सकाळी 10 वाजता सुरू होतो, 5 वाजता बंद होतो. त्याच्यानंतर एक्सचेंज जे असते, एक्सचेंज म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्ट असतात प्रत्येक महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट ठरलेले आहेत. आता नोव्हेंबरचं कॉन्ट्रॅक्ट ठरलेलं आहे, डिसेंबरचं कॉन्ट्रॅक्ट ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 17 एप्रिलचं तुम्हाला एप्रिल 2025चा रेट दिसत आहे. एप्रिल 2025चा रेट आपण आज बघत आहोत. आता हे कसं असते तर लक्षात घ्या, यामध्ये तुम्ही बघत असताना सुरुवातीला तुम्हाला एक कॉन्सेप्ट क्लिअर करतो की एनसीडीएक्स हे काही खरीददार किंवा विक्रेता नाही. एनसीडीएक्स काय आहे? एनसीडीएक्स हा एक फ्युचर प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर नंबर ऑफ सेलर, नंबर ऑफ बायर काम करतात. आता नंबर ऑफ सेलर आणि नंबर ऑफ बायर कोण राहू शकतात? नंबर ऑफ सेलर एडीएम असू शकतो, नंबर ऑफ बायर तुम्ही शेतकरी असू शकता, नंबर ऑफ सेलर शेतकरी असू शकता, शेतकरी उत्पादक कंपन्या असू शकता, कोऑपरेटिव्ह असू शकतो, पॅक्स असू शकतात. ठीक आहे. तुम्ही पूर्णपणे याच्यावर व्यापारी पण यामध्ये काम करतात मोठ्या प्रमाणामध्ये एक्सचेंजला. आता याच्यामध्ये तुम्ही कमोडिटी बघत असताना तुम्हाला जर रेट लॉक करायचा आहे तर टर्मरिक तुम्ही हळद जेव्हा बघता डिसेंबरसाठी, तुम्हाला जर डिसेंबरच्या वायद्यामध्ये सामील व्हायचं आहे किंवा तुम्हाला एप्रिलच्या वायद्यामध्ये सामील व्हायचं आहे. आता मला सांगा हळद काय पोझिशन आहे हळदीची? हळदीच्या पिकाची काय कंडिशन आहे? आता कुठं आहे हळदीचं पीक? हळदीचे पीक बाहेर निघलाय का? नाही. हळदीचं पीक कुठल्या कंडिशनमध्ये आहे सध्या? आता ग्राउंडमध्ये आहे ना. आणि हळदीचं पीक कधी निघणार? साधारण हळदीचं पीक कधी निघते? मार्च एप्रिलमध्ये प्रोसेस होऊन बाहेर पडते. बरोबर आहे. म्हणजे फेब्रुवारी एंड मार्च याच्यामध्ये ते निघायला सुरुवात होऊन जाते, परिपक्व होऊन. बरोबर आहे. आणि हळदी जे काही एनसीडीएक्सला जे हळद ट्रेड होते ते फिंगर्स फॉर्ममध्ये होते, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये तुम्हाला जे रेट दिसून राहिले डिसेंबरचा वायदा, या डिसेंबरच्या वायद्यामध्ये लक्षात घ्या डिसेंबरचा वायदा महिन्याचा जो कॉन्ट्रॅक्ट असतो मंथली कॉन्ट्रॅक्ट तो 1 तारखेला सुरू होतो प्रत्येक महिन्याच्या आणि 20 तारखेला एक्सपायर होतो. बघा त्याच्यात बघत असताना तुम्हाला दिसेल 1 तारखेला सुरू होईल आणि 20 तारखेला एक्सपायर होईल. मग तुम्ही एप्रिलमध्ये जर बघत असाल 17 एप्रिल, आता तुम्ही म्हणाल सर 17 एप्रिल, तुम्ही तर म्हटलं 20 तारखेला एक्सपायर होते मंथली. तर ते 17 एप्रिल यासाठी आलेलं आहे की तिथं शनिवार रविवार एक्सचेंज बंद होतो म्हणून ते तारीख आलेली आहे. ठीक आहे.
आणि हळदीचं प्रत्येक कमोडिटीचा एक लॉट ठरलेला आहे. तसं हळदीमध्ये तुम्हाला काम करायचं तर हळद जे आहे ते एक लॉट 5 टनाचा असतो. क्वांटम ठरलेला आहे. प्रत्येक कमोडिटीचे क्वांटम तुम्ही असं करू शकत नाही की सर माझ्याकडे 3 क्विंटल हळद आहे मी विकतोय, नाही. कारण एनसीडीएक्सला ऍग्रिगेशन मॉडेलवर काम होते. एफपीओ हे करू शकते सहजरित्या, कारण ते ऍग्रिगेशन मॉडेल आहे. ठीक आहे. किंवा एखादी शेतकरी गट करू शकतो, एखादी सहकारी पतसंस्था करू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये, कारण क्वांटममध्ये काम करायचं तुम्हाला. तुम्ही 5च्या पटीने काम, सोयाबीनमध्ये काम करायचं. सोयाबीनचा एक लॉट 5 टनाचा असतो, म्हणजे 50 क्विंटलचा. आता तुम्ही हे जे काही कॉन्ट्रॅक्ट बघत आहे, आता याच्यात बघा हळदीचं जे काही रेट आहे ते प्रति क्विंटलचा रेट आहे 14,368 रुपये. हा शुक्रवारचा मार्केट क्लोजिंग रेट आहे हळदीचा. हळद आहे ग्राउंड लेवलवर. आपण हळदीचा रेट आज पकडू शकता, तुम्ही एप्रिल महिन्याचा रेट आज पकडू शकता. म्हणजे याच्यानं अंदाज काय, खरोखर तुम्ही हळदीचा रेट जर आज पकडले आणि एप्रिल महिन्यामध्ये समजा हळद खरोखर 14,000लाच राहील का? तुम्ही थोडासा विचार केलेला आहे? तुम्ही हळदीचा रेट जर आज क्विंटलला 14,000 रुपये आज पकडून ठेवले आणि एनसीडी त्यावेळेस मार्केट जेव्हा मार्केटमध्ये हळद ऍक्च्युअली येईल, खरोखर त्यावेळेस हळद 14,000 रेट राहील का मार्केटमध्ये? कमी होऊ शकतो, सारखा राहू शकतो, किंवा एक्सचेंजचा रेट कमी होईल त्यावेळेस, किंवा मार्केट खाली पडेल, असं होऊ शकतो मे बी. तर आपल्याला काय करायचं आहे मग? आता तुम्हाला ते समजायला सोपं जाईल की नेमकं काय होऊन राहिलं फ्युचर मार्केटमध्ये. हे आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहेत अवेलेबल ऑलरेडी. तुम्हाला कॉटन सीड ऑइल केक आपल्याकडे सर्किट डेप जर लागत असेल तर सर्किट डेप सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. सर्किट डेपचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिसलेले आहेत यामध्ये. त्याच्यानंतर कपास आहे. कपासचं फिजिकल डिलिव्हरी होणार नाही आपल्याकडे, पण कापसाचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे प्रति 20 किलोला, प्रति 20 किलो म्हणजे गुणीला 5 केलं तर क्विंटलचा रेट निघून जाईल तुम्हाला. आता इथं बसलेले जे शेतकरी असतील, मी त्यांना सांगतो की तुमचे जर डिमॅट खाते असतील ना, तर तुम्ही आजपासून कापूस सुरुवात करा, म्हणजे बाय करायला सुरुवात करून टाका, सेल करायला सुरुवात करून टाका. काय फायदा होईल तुम्हाला? कापूस 7,000 रुपये प्रति क्विंटलला चालले आहे. एक्झाम्पल देत आहे मी. बघा काय करायचं, तुमचं डिमॅट खातं असेल, तुमच्याकडे एंजल जर असेल तर तुम्ही एंजलनी काय करू शकता, एनसीडीएक्सचा कपास सेल करू शकता. आता तुम्ही एनसीडीएक्सचा कपास जर सेल केलं, त्याचा एक लॉट 4 टनाचा असतो. एक लॉट 4 टन म्हणजे 40 क्विंटल. तर हे जर तुम्हाला करायचं असेल ना, हे पक्का करा, कारण कापसाचे रेट आता सेल पोझिशनमध्ये डाऊन चालले आहेत. म्हणजे काय, जेवढे डाऊन जातील तेवढा तुमचा फायदा. मग आता तुम्ही मला सर याचा फायदा कसा होणार? आम्हाला लोकलमध्ये तर आम्हाला कमीच रेट मिळत आहे. एनसीडीएक्सला फायदा करा आणि लोकलमध्ये तुम्ही भले 2 रुपयांनी कमी विका. एनसीडीएक्स कव्हर करेल तुमची ती रिस्क, तुमची जोखीम एनसीडीएक्स कव्हर करेल. आलं लक्षात? आता ते कशी कव्हर करेल ते तुम्ही आपण उदाहरणाच्या माध्यमातून बघूया. एखाद्या शेतकरी उत्पादक कंपन्या याच्यामध्ये कसे सहभागी होऊ शकतात, एखादी शेतकरी कसा सहभागी होऊ शकतो, त्याची मी सिंपल एक प्रोसेस तुम्हाला शो केलेली आहे. तुम्ही प्रोसेसमध्ये बघू शकता. एनसीडीएक्सला डिरेक्टली रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येत नाही. एनसीडीएक्सला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला 240 इन्स्टिट्यूशनल मेंबर्स जे आहेत एनसीडीएक्सला रजिस्टर्ड आहेत, त्यापैकी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ब्रोकरकडे रजिस्ट्रेशन करावं लागेल. तुमचं इंडिव्हिज्युअली करू शकता, तुमचा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील तर शेतकरी उत्पादक कंपन्यांना करू शकता. आता तुमचं रजिस्ट्रेशन झालं, नंतरची प्रोसेस काय आहे? तुम्हाला ट्रेड करायचं आहे, तर ट्रेड करण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला एनसीडीएक्सला बाय किंवा सेल करायचं असेल, किंवा तुम्ही बायर म्हणून किंवा सेलर म्हणून तुम्हाला जर काम करायचं असेल, तर तुम्हाला फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला मार्जिन मनी जमा केल्याशिवाय पोझिशन्स घेता येत नाही. आलं लक्षात? तुम्हाला जर सेल पोझिशन घ्यायची असेल ऍज अ सेलर म्हणून, किंवा तुम्हाला जर बाय पोझिशन घेता येत असेल बायर म्हणून, तर तुम्हाला ते तेव्हाच करता येते जेव्हा तुम्ही मार्जिन मनी डिपॉझिट कराल. आता सर म्हणा हा मार्जिन मनी काय असते? लक्षात घ्या, तुम्ही जर समजा प्रायव्हेट मार्केट मध्ये जर बघितलं, फॉरवर्ड मार्केटमध्ये, तर काय होते साधारण चित्र कसं असते? फॉर एक्झाम्पल तुमच्या दोघांमध्ये जर एक करार झाला, अ आणि ब मध्ये करार झाला. अ काय म्हणतो की तुला सोयाबीन मी 5,000 रुपयांनी देणार, आणि अशा कंडिशनमध्ये सोयाबीनचे रेट अजून खाली गेले. 5,000 आहेत ना, मग तुम्ही काय करणार? त्यांच्याकडून सोयाबीन 4 दिवसांतर किंवा 5 दिवसांतर घेणार. मग अशा परिस्थितीमध्ये काय होईल? इथं डिफॉल्ट होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे काय की तुम्ही शब्दावर पक्के राहणार नाही. तुम्ही काय करणार? 2 पाऊल मागे येणार. नाही, सोयाबीनचे रेट कमी घसरले ना, मी आपलं ठरलं 5,000 मध्ये होते, पण मी तर आता तिकडे 4,000नी घेणं सुरू आहे, तर मी 4,000नी घेणार. तिथं झालं डिफॉल्ट. तर एनसीडीएक्सला एक्सचेंजवर डिफॉल्ट होत नाही. यामध्ये बायर आणि सेलरला दोघांना सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून तुमचं मार्जिन याच्यामध्ये ठेवावं लागते. ते ठेवल्याशिवाय तुम्हाला ट्रेड करता येत नाही, कारण इथं डिफॉल्ट होत नाही. इथं ट्रान्सपरन्सी 100% असते. तुम्हाला मार्जिन बघता येते, ट्रान्सपरन्सी आहे, तुम्हाला पूर्णपणे तो मार्जिन बघता येतो. तुम्ही स्वतः बघू शकता. www.ncdex.com ला गेले तर तिथं डेली मार्जिन म्हणून ऍप आहे,
तुम्ही डेली मार्जिनला बघलं तर कापसाला काय आज मार्जिन लागत आहे. आता तुम्ही मार्जिन कॅल्क्युलेशन कसं करायचं. तुम्ही म्हणाल सर हे मार्जिन कसं असतं. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट म्हटलं की मार्जिन लागते आणि ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट म्हटलं की प्रीमियम लागते. हे सिंपल फंडा तुम्ही लक्षात ठेवायचं. ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट म्हटलं तर प्रीमियम लागते क्विंटलला आणि फ्युचर कॉन्ट्रॅक्ट म्हटलं की फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये मार्जिन लागते लॉटला. आता तुम्ही म्हणाल सर हे मार्जिन कसं कॅल्क्युलेशन करायचं. सिंपल आहे. मार्जिन कॅल्क्युलेशन कसं करायचं. फॉर एक्झाम्पल सोयाबीनचा फ्युचर वायदा, सोयाबीनचे एनसीडेक्सला रेट समजा डिसेंबरचे रेट्स आजच्या तारखेला 6,000 रुपये आहे. उदाहरण, सोयाबीनचा एक लॉट असतो 5 टनाचा म्हणजे 50 क्विंटलचा. तर काय करायचं आपण 6,000 गुणीला 50 क्विंटल करायचे आणि साधारणतः सोयाबीनमध्ये जो मार्जिन लागतो एनसीडेक्सला तो किती लागतो 10 ते 12%. तर लक्षात घ्या तुम्ही काय केलं 6,000 फ्युचर रेट पकडले आणि 50 क्विंटल केले एका लॉटचं म्हणजे 5 टनाचं 3 लाख रुपये. 3 लाखाच्या 10% 30,30,000 रुपये तुम्हाला मार्जिन मनी जमा करावे लागते. ते तुम्हाला परत मिळते. ते ट्रेड झाल्यानंतर किंवा ट्रेडमधून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला ते लगेच परत मिळतात. आलं लक्षात. पण ते करणं आवश्यक आहे. ते बायरलाही करणं आवश्यक आहे आणि सेलरलाही करणं आवश्यक आहे. मार्जिन मनी तुम्हाला लक्षात आलं असेल कसं कॅल्क्युलेशन करायचं. तसं प्रत्येक कमोडिटीचे मार्जिन मनी ठरलेले आहे. कापसाचं मार्जिन मनी 13% लागते. तुम्हाला हळदीमध्ये करायचं असेल तर हळद जशी जशी जवळ येते, हळद मार्केटमधून निघायला सुरुवात होते तशी हळदीचे प्रीमियम वाढत म्हणजे मार्जिन वाढत असते. हळदीचं सध्याचं मार्जिन आहे 13 ते 17% दरम्यान. सोयाबीनचं मार्जिन 10 ते 12%. सर्किट ढेपेचं जे मार्जिन असते ते 13% असते नॉर्मली. बघा मार्जिन तुम्हाला सांगितलेलं आहे. आता फ्युचर कॉन्ट्रॅक्ट म्हटलं की मार्जिन लक्षात घ्या. मार्जिन आणि आता ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट म्हटलं की प्रीमियम लक्षात ठेवायचं म्हणजे क्विंटलला लागते. मार्जिन लागतो लॉटला. एका लॉटच्या मागे तेवढं % मार्जिन त्याला कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. मग आता काय करणार तुम्ही मार्जिन जमा केले. तुम्ही जर आता फ्लो बघितला तर या फ्लोमध्ये मार्जिन जमा केल्यानंतर आपण पोझिशन घेणार. मग काय पोझिशनमध्ये काय घेणार. तुम्ही शेतकरी असाल, शेतकरी उत्पादक कंपनी असाल तर तुम्ही शक्यतोवर काय करणार सेल पोझिशन बनवणार. बाय पण करू शकता पण आपण प्रायमरी उत्पादक आहोत. आपण काय करतो प्राथमिक उत्पादक असल्यामुळे आपली पोझिशन शक्यतोवर आपली सेल पोझिशन राहणार. विकण्यासाठी आहोत फिजिकलमध्ये. आपला ट्रेडिंग जर उद्देश असेल फक्त तर तुम्ही काय करता तुम्ही बाय किंवा सेल करू शकता. पण तुम्ही प्रायमरी प्रोड्युसर जर असाल आणि तुम्ही जर एनसीडेक्सला काम करता तुम्हाला वाटतं की मला डिलिव्हरी बेस काम करायचं आहे तर मला सेल किंवा बाय करावं लागेल. तर अशा पद्धतीने तुम्ही पोझिशन बनवले. पोझिशन घेतल्यानंतर मग तुम्ही आता 1 तारखेपासून सुरू झालं तुमचं कॉन्ट्रॅक्ट. तुम्हाला मार्केट रेट बघायचे आहे, तुम्हाला फ्युचर मार्केट बघायचं आहे. त्याच्यानंतर हे सुरू आहे. हे सुरू असताना तुम्हाला असं लक्षात आलं की समजा जो रेट तुम्ही पकडला होता फॉर एक्झाम्पल सोयाबीनचा आपण 5,000 रेट एनसीडेक्सला पकडला होतं आणि ते सुरू आहे आता एक्सचेंजमध्ये तुमचं ट्रेडिंग. अशा कंडिशनमध्ये लोकल मार्केट जर 5,000 झालं, अशा कंडिशनमध्ये लोकल मार्केट जर 5,000 झालं काय करणार तुम्ही. आपण पोझिशन काढून घेणार, एनसीडेक्स वरून बाहेर पडणार, आपली सेल पोझिशन बाय करणार, बाहेर पडणार. तुम्ही भरलेलं मार्जिन तुम्हाला परत मिळेल आणि आपण लोकल मार्केटला आपण माल विकतो. आता याच्याने काय झालं महत्वाचं म्हणजे याच्याने आपल्याला माहित होतं का रेट कमी होणार की जास्त होणार. आपल्याला खरोखर कुठल्याही पिका संदर्भात प्रेडिक्शन येते का एवढ्या लवकर की रेट काय होऊन राहिलेलं आहे. आपल्याला मोमेंटम समजत नाही. मला पण नाही कळत की नेमकं रेट काय होणार आहे की वरती जाणार आहे की खाली होणार आहे. पण आपण काय केलं आजच्या तारखेला फ्युचर रेट पकडून ठेवलेले आहेत. म्हणजे आजच्या तारखेला तुम्ही डिसेंबर महिन्याचे रेट पकडून ठेवलेले आहेत. याचा अर्थ काय होतो की तुम्ही काय केली जोखीम व्यवस्थापन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही काय करता त्या महिन्यामध्ये कदाचित तो जर 5,000 रेट जर लोकल मार्केटला नसला तर मी डिलिव्हरी देणार एनसीडेक्सला. पण यदा कदाचित लोकल मार्केट जर 5,000 झालं किंवा 5,000 पेक्षाही वरती झालं 5,200 झालं तर अशा परिस्थितीमध्ये मला हे कळलेलं आहे मार्जिन मनी सिक्युर आपण डिपॉझिट केल्यानंतर पोझिशन बनवल्यानंतर की मला आता लोकल मार्केटला जायला पाहिजे. म्हणजे आपण काय करतो आपण स्वतःला सेफ ठेवलेलं आहे. एकतर आपण लोकल मार्केटला जाणार किंवा आपण फ्युचर मार्केटला जाणार. आपण आहोत सेफ. आणि शेतकऱ्यांना हेच प्राइस इन्शुरन्स करायला पाहिजे. तर शेतकरी कुठेतरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी आता हळूहळू करायला सुरुवात झालेली आहे आणि हे फार आवश्यक आहे. मूल्य जोखीम व्यवस्थापन जे आहे कमोडिटी मार्केटमधलं हे करणं आवश्यक आहे. कारण आपल्याकडे कमोडिटी आहे. आपल्याकडे ऑलरेडी सोयाबीन आहे, चना आहे, हळद आहे, या कमोडिटीज आहेत आपल्याकडे. तर ते रेट आपण सहजरित्या पकडू शकता मार्केटमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आता इथं बरेचसे शेतकरी आहेत, बरेचसे स्टुडंट्स आहेत. तुमच्या माहिती सांगतो तुम्हाला यदा कदाचित अशा मी परिस्थिती सांगतो त्याला थोडं काही टर्म अँड कंडिशन्स आहेत. आता काही टर्मिनॉलॉजी पण थोड्याशा टिपिकल आहेत. कशा मार्केटमध्ये लोकल मार्केटला जर रेट अशा कंडिशनमध्ये वाढतो आणि एक्सचेंजला जर रेट आपला कमी आहे अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा एक्सचेंजच्या बाहेर पडतो आपली पोझिशन सेल घेतली होती आपण बाय करणार आणि बाहेर पडणार. या परिस्थितीला स्क्वेअरिंग ऑफ म्हणतात. काय म्हणतात स्क्वेअरिंग ऑफ. म्हणजे
म्हणजे आपण फ्युचर मार्केटच्या बाहेर पडणे, सोप्या भाषेमध्ये आपलं ट्रेड सुरू असताना आपण काय करतो, अशी परिस्थिती निर्माण होते की ज्या परिस्थितीमध्ये लोकल मार्केट वरती आहे आणि एनसीडीएक्स खाली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो, प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडतो. या प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडणाऱ्या कंडिशनला म्हणतो आपण स्क्वेअरिंग ऑफ. आणि जेव्हा आपल्याला वाटते की लोकल मार्केट डाऊन आहे, म्हणजे लोकल मार्केट खाली चाललेलं आहे, एनसीडीएक्स वरती आहे, म्हणजे बऱ्यापैकी मला हा रेट व्यवस्थित वाटत आहे, तर आपण काय करतो, एक्सचेंजला डिलिव्हरी देतो, एक्सचेंजला आपला माल विकतो. याला म्हणतात डिलिव्हरी प्रोसेस. आणि त्याच्यानंतर होते पे आउट, पेमेंट सेटलमेंट जे होते ते. आता तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत 1 तारखेला सुरू होतो, 20 तारखेला एक्सपायर होतो. फक्त काही केसेस आहेत, कापूस मंथली एक्सपायरी आहे, कापसाला 1 तारखेला सुरू होतो कॉन्ट्रॅक्ट आणि 30 तारखेला किंवा 31 तारखेला एक्सपायर होतो. मंथ एंड कॉन्ट्रॅक्ट आहेत एक्सपायरी कॉन्ट्रॅक्ट, हे कापसाचं आहे. कॉटन सीड ऑइल केक पण आहे आपल्याकडे, कॉटन बेल्स पण आहे 170 किलोची गाठ. ठीक आहे. अशा पद्धतीनं बरेचसे कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर त्यानुसार, त्या परिस्थितीनुसार आपल्याला पोझिशन घेणे आहे, लोकल मार्केटला अनुसरून फ्युचर मार्केट. नोंदणीसाठी साधारण तुम्हाला नोंदणीसाठी शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या, फॉरेस्ट शेतकऱ्याला तर फार कमी लागणार डॉक्युमेंट्स याच्यामध्ये. शेतकऱ्याचं अकाउंट तर लवकर अकाउंट ओपन होऊन, ज्यांना जे ट्रेड करायचं आहे फक्त. पण ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना याच्यामध्ये काम करायचं असेल तर त्यांना हे बेसिक डॉक्युमेंट लागणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल सर की रजिस्ट्रेशन कसं करायचं. रजिस्ट्रेशन कसं करायचं, एनसीडीएक्सला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, की तुमच्या ऑलरेडी डीमॅट अकाउंट असतील तर तुम्ही ऑलरेडी तुम्हाला करायची गरज नाहीये. पण तुम्हाला जर फिजिकल डिलिव्हरी करायची असेल, तर फिजिकली काम करायचं असेल एनसीडीएक्सला, तर तुम्हाला फिजिकल डिलिव्हरी करणारा जो ब्रोकर त्याच्याकडे फिजिकल डिलिव्हरी आहे. जसं मोतीलाल ओसवालमध्ये फिजिकल डिलिव्हरी नाही, एंजलमध्ये फिजिकल डिलिव्हरीचा ऑप्शन नाही. तर तुम्हाला दुसरे जे काही ब्रोकर्स आहेत ते निवडावे लागतील. यामध्ये केडीआय ॲडवायझरी आहे, त्याच्यानंतर स्वास्तिका आहे, फिनमार्ट, पृथ्वी फिनमार्ट आहे. असे एक्सचेंजवर जे रेग्युलरली एफपीओ सोबत काम करतात त्यांना तुम्हाला पकडावं लागेल. आता तुम्ही म्हणाल सर रजिस्ट्रेशन फीज काही लागणार का यामध्ये. रजिस्ट्रेशन फीज फ्री ऑफ कॉस्ट आहे. एफपीओ, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी उत्पादक फेडरेशन्स, पॅक्स, प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटीज यांच्यासाठी कुठली फीज आकारल्या जात नाही. फक्त तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करावे लागतील. ठीक आहे. याच्यामध्ये 2 प्रकारचे अकाउंट असतात. जेव्हा तुम्ही ब्रोकरकडे अकाउंट ओपन करता, हे अकाउंट 2 प्रकारचे असतात. पहिलं अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट आणि दुसरं अकाउंट आहे रिपॉझिटरी अकाउंट, म्हणजे याला एनईआरएल अकाउंट म्हणतात. तुम्ही जर समजा साधारण तुम्ही एंजलमध्ये जर विचारलं त्यांना की तुम्ही एनईआरएल अकाउंट ओपन करता का, तर ते म्हणणार नाही. का नाही, कारण एनईआरएल प्रोसेस काय असते, नॅशनल ई रिपॉझिटरी लिमिटेड काय असते, वेअरहाऊसिंग ऑपरेशन्सला पकडून ती प्रोसेस आहे. आणि एंजल वेअरहाऊसिंग कोलॅटरल करत नाही. त्यामुळे तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की अकाउंट एफपीओना खास करून किंवा ज्या शेतकऱ्यांना फिजिकली डिलिव्हरी लावायची असेल त्यांनी केडीआय ॲडवायझरी, स्वास्तिका, फिनमार्ट्स, पृथ्वी फिनमार्ट्स असे काही ब्रोकर तुम्हाला निवडावे लागतील. कुवरजी असे ब्रोकर निवडावे लागतील ज्यांच्याकडे एनईआरएल अकाउंट ओपन करता येते. आणि हे एका वेळेसच होते. तुम्हाला वेळोवेळी 2 अकाउंट ओपन करायची, ॲट अ वन टाइम तुम्ही काय करू शकता, एका वेळेस 2 अकाउंट ओपन करतात ते लोक. तर अशा माध्यमाने तुम्ही जाऊ शकता, कुठली फीज आकारल्या जाणार नाही. हेजिंग, हा हेजिंग शब्द किती जणांनी ऐकलंय आपल्यापैकी. हेजिंग शब्द कानावरून गेलेला आहे आणि करता, काही लोक करतात, शेअर मार्केटला काम करतात म्हणजे तुम्ही काय ट्रेडिंग करता म्हणजे हेजिंग करता. आणि हेजिंग हा शब्द आपल्या ॲग्रिकल्चरचा आहे. हेज म्हणजे कुंपण. हेजचा अर्थ काय होतो, कुंपण. आपण शेताला कुंपण काय करतो, का करतो, काही प्राणी आतमध्ये येऊ नये आणि नासाडी करू नये, फक्त हा. आणि मार्केटचं कुंपण आहे हेजिंग म्हणजे काय. आता हे हेजिंग म्हणजे सरळ आपण काय करतो, किमतीला पकडून मार्केटला कुंपण करतो. म्हणजे नेमकं काय, तर याच्यामध्ये आपली जी जोखीम असते ते कमी करण्याचं काम केलं जाते हेजिंगच्या माध्यमाने आणि प्रॉफिट पकडण्याचं काम करतो आपण. बरोबर आहे. मग ते फ्युचर असो किंवा स्पॉट असो, आपण काय करतो, जेव्हा आपण फ्युचर मार्केटमधून जेव्हा स्पॉट मार्केटमध्ये जातो किंवा स्पॉट मार्केटमधून आपली इच्छा जेव्हा फ्युचरमध्ये काम करायची होते त्यावेळेस आपण काय करतो, योग्य वेळी मूल्य जोखीम व्यवस्थापन करतो. म्हणजे काय करतो, आपली जोखीम कमी करण्याचं काम करतो आणि प्रॉफिट पकडण्याचं काम करतो. आता हे फक्त मी शब्दात सांगितलेलं, याला थोडं उदाहरणाच्या माध्यमाने समजून घेऊया आपण. हे महत्वाचं आहे. आतापर्यंत तुम्ही पूर्णपणे समजून घेतलेलं आहे. आता तुम्हाला लक्षात येऊन जाईल की नेमकं हेजिंग काय असते. लक्षात घ्या, उदाहरणामध्ये दिलेलं आहे, हळदीचा 1 लॉट जो आहे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे, ट्रेड मार्जिन टाकलेलं आहे. मार्जिन टाकल्यानंतर आपण हळदीमध्ये पोझिशन घेतलेली आहे. मग आज 25 तारीख आहे, आपण 25 नोव्हेंबरला
आपण पुढील महिन्यासाठी म्हणजे 20 डिसेंबरसाठी पोझिशन घेत आहोत. काय रेटने घेत आहोत? एक लॉटसाठी 14,000 रुपये. लक्षात घ्या, बरोबर तुम्ही थोडंसं समजून घ्या या गोष्टीला. हेजिंगचा अर्थ तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आपण काय केलं, 14,000 रुपये रेट पकडलेला आहे हळदीसाठी. कधी पकडलेला आहे? आजच्या तारखेला नोव्हेंबरमध्ये पकडलेला आहे. ठीक आहे. आणि कुठल्या महिन्यासाठी पकडलेला आहे फ्युचर रेट? डिसेंबर महिन्यासाठी पकडलेला आहे. आता नेमकं काय होईल तुम्हाला काय वाटते की पुढच्या डिसेंबरच्या 12 किंवा 15 तारखेपर्यंत काय होणार? काय होईल मार्केट माहिती आहे का आपल्याला? नाही. पण आपण काय केलेलं आहे? आपण काय केलेलं आहे? रेट आज लॉक केलेला आहे. 14,000 रुपये प्रति क्विंटलने आपण काय केलेलं आहे? हळदीचा रेट लॉक केलेला आहे. बरोबर आहे, डिसेंबर महिन्यासाठी. पण तुम्हाला खरोखर वाटते की काय होईल मार्केटमध्ये? मार्केटमध्ये 3 कंडिशन होऊ शकतात. पहिली कंडिशन की मार्केट 14,000 राहणार नाही. लोकल मार्केट, मी तर म्हणतो की लोकल मार्केट कदाचित 13,000 राहील. काय कराल अशा परिस्थितीमध्ये? आणि अशा परिस्थितीमध्ये समजा एनसीडेक्स वाढलं, लोकल मार्केट कमी राहील, किंवा दोनही मार्केट सारखे असू शकतात. जर लोकल मार्केट 14,000 आहे तर एनसीडेक्स पण 14,000 आहे, आपण जो पकडलेला रेट आहे. किंवा एनसीडेक्स वाढू शकते आणि लोकल मार्केट कमी होऊ शकते. या 3 कंडिशन असू शकतात. मग काय करायचं? बघा, पहिली कंडिशन बघा. पहिल्या कंडिशनमध्ये काय झालं की एनसीडेक्सचा रेट जो आहे तो त्या 12 डिसेंबरला किंवा 14 डिसेंबरला 13,900 झाला. आणि लोकल मार्केटचा स्थानिक बाजारपेठेला रेट काय आहे? 13,900. काय कराल तुम्ही? आपण रेट काय पकडलेला आहे? फ्युचर रेट 14,000 रुपये. कधी पकडलेला आहे? नोव्हेंबर महिन्यामध्ये. आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा आपण 14,000 रेट पकडलेला आहे आणि एनसीडेक्सचा रेट 12 डिसेंबर किंवा 13 डिसेंबरला काय झालेला आहे? 13,900. किती रुपयाचा फरक आलेला आहे? 100 रुपयाचा फरक आलेला आहे. काय करणार तुम्ही? शेतकरी म्हणून किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणून आपण काय करणार? आपण पोझिशन कुठली आहे? आपली सेल पोझिशन आहे. आणि आपण काय केलं? 14,000 रुपयांनी रेट लॉक केलेलं आहे नोव्हेंबरमध्ये. डिसेंबर महिन्यासाठी एक लॉट 5 टन 50 क्विंटल काय रेटनी? 14,000 रुपयांनी. आणि रेट काय झाला एनसीडेक्सचा? 13,900. 100 रुपयाचा फरक आलेला. काय करणार? पहिलं तर एक काम करणार तुम्ही, लोकल मार्केटचे रेट बघणार. लोकल मार्केटचा काय रेट आहे? 13,900. अशा परिस्थितीमध्ये जरी समजा तो मार्केट 13,000 रुपये झाला असेल, 13,900 रुपये झाला असेल एनसीडेक्स, तुम्हाला रेट तर 14,000 मिळणारच. पण अशा परिस्थितीत तुम्ही काय करू शकता? 2 कंडिशन आहेत. तुम्ही अशा कंडिशनमध्ये काय करू शकता? एकतर तुम्ही मार्केटच्या बाहेर पडाल आणि लोकल मार्केटला विकाल. ही पहिली कंडिशन, तुमची इच्छा असेल तर. आणि दुसरी कंडिशन, जर तुम्हाला लोकल मार्केटपेक्षा चांगला रेट मिळत आहे एनसीडेक्सला, 100 रुपये जर चांगला रेट मिळत असेल तर तुम्ही एनसीडेक्सला विकणार. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला 14,000 रेट मिळणारच. हा जो 100 रुपयाचा फरक आहे हा एनसीडेक्स, जरी समजा एनसीडेक्स 13,900 किंवा 13,800 झाला तरी तुम्हाला 14,900 जरी झाला असेल तरी तो 100 रुपयाचा फरक डिफरन्स एनसीडेक्स तुम्हाला देईल. कारण का केलेला आहे तुम्ही हा वायदा किंवा हा जो रेट कधी पकडलेला होता? नोव्हेंबरमध्ये पकडला होता. फ्युचर पकडलेलं होतं ना आपण, फ्युचर रेटमध्ये आहोत. हे पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन, यदा कदाचित एनसीडेक्सला रेट जर समजा 14,100 झालं म्हणजे वाढलं, तुम्ही पकडलेल्या रेटपेक्षा 100 रुपये वाढलेले आहेत. आणि हे कधी लक्षात आलं आपल्याला? हे आपल्याला लक्षात आलं 13 डिसेंबरला. 13-14 डिसेंबरला आपल्याला लक्षात आलेलं आहे की मार्केट थोडंसं अप झालेलं आहे. काय करणार तुम्ही? आणि लोकल मार्केट काय सुरू आहे? 14,100. तुम्ही काय करणार? शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या काय करणार? तुम्ही काय करणार? प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडणार, स्क्वेअरिंग ऑफ करणार. म्हणजे तुम्ही तुमची सेल पोझिशन बाय करून प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडणार. का बाहेर पडणार? कारण तुमचं लोकल मार्केट काय सुरू आहे? स्थानिक बाजार. तुमची स्थानिक बाजार विक्री काय सुरू आहे? 14,100. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जेव्हा सेल पोझिशन बाय करता आणि बाहेर पडता, तेव्हा तुम्हाला 100 रुपये जे ते तुमच्या खात्यामधून तुम्हाला डेबिट करण्यात येईल. म्हणजे काय करतो आपण? कुठल्या रेटनी बाहेर पडणार? तुम्ही कुठल्या रेटनी बाहेर पडणार? 14,100 मधून जर आपण 100 मायनस केले तर कुठल्या रेटनी तुम्ही बाहेर पडतात? त्या 14 डिसेंबरला 14,000 रुपये. तो रेट तुम्ही कधी पकडला होता? नोव्हेंबरमध्ये पकडला होता आपण. आणि आपण डिसेंबरच्या 14 डिसेंबरला कधी बाहेर पडत आहोत? काय रेटने बाहेर पडत आहोत? 14,000 रुपये. म्हणजे तुम्ही रेट वाढो किंवा रेट कमी हो, आपण त्याच्यामध्ये सेफ असतो. याला म्हणतात हेजिंग, याला म्हणतात मूल्य जोखीम व्यवस्थापन. हे करणं आवश्यक आहे.
आणि हे मोठ्या प्रमाणात व्यापारी करतात. आता आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या पण करायला लागलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा पूर्ण काम बघतोय तर यामध्ये बऱ्याचशा शेतकरी उत्पादक कंपन्या हेजिंग करायला सुरुवात झालेली आहे, मग फिजिकली असो किंवा व्हर्च्युअली असो. ठीक आहे, हा याला म्हणतात सोप्या भाषेमध्ये हेजिंग. मग फिजिकली करा किंवा तुम्ही ट्रेडिंग करा. आलं लक्षात? एमटीएम याच्यामध्ये फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये एक कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही पोझिशन घेता, सेल पोझिशन मार्जिन टाकल्यानंतर, तर तुम्हाला डेली एमटीएम लागते. एमटीएम म्हणजे काय? दिवसभरातली सेटलमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिवसभरातली जी चढ उतार आहे मार्केटमधली, फॉर एक्झाम्पल हळद आजच्या तारखेला हळद 50 रुपयाने कमी झाली, तर तो जो 50 रुपयाचा डिफरन्स आहे तो म्हणजे एमटीएम म्हणतात त्याला. आलं लक्षात? तर एमटीएम आपल्याला प्रत्येक वेळेस तो लागत असतो, प्रत्येक दिवशी मार्केट क्लोजिंगच्या वेळेस. फॉर एक्झाम्पल आपण 14,000 रुपयाने समजा पोझिशन घेतलेली आहे आजच्या तारखेला, आणि उद्या मार्केट जर समजा 13,950 क्लोज झालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 50 रुपये जमा होतात. आणि समजा मार्केट जर 14,030 रुपये झाला असेल परवा, तर तुमच्या खात्यामधून 80 रुपये मायनस होतील. तो डिफरन्स होतो. हा तोपर्यंत चालत असतो जोपर्यंत लोकल मार्केटला तुम्ही समाधानी नसता की मला हा रेट व्यवस्थित वाटत आहे की नाही आहे. ठीक आहे, अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही स्क्वेअरिंग ऑफ करू शकता. मग तुमचं काय करणार? तुम्ही मार्जिन भरलेलं आहे, तुमची सेल पोझिशन बाय करणार आणि प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडणार. आलं लक्षात? तर याला एमटीएम म्हणतात. तर फ्युचर मार्केटमध्ये एमटीएम अप्लिकेबल आहे. डोक्यामध्ये जास्त आपण कॉम्प्लिकेशन्स करायचे नाही. फ्युचर मार्केट म्हटलं, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट म्हटलं की आपण म्हणायचं की मार्जिन मनी, आणि ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट म्हटलं की प्रीमियम. ठीक आहे, थोडंसं वेळेची कमतरता आहे, मी थोडं फास्ट घेतोय. आपण फ्युचर कॉन्ट्रॅक्ट समजून घेतलेलं आहे. ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये लक्षात घ्या, ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये आपल्याला प्रीमियम अप्लिकेबल आहे. प्रीमियम कसा लागतो? क्विंटलला लागतो. जसं तुम्हाला मार्जिन मनी आपण काउंट केलेलं आहे लॉट साईजच्या मागे, तसं आपल्याला प्रीमियम हा क्विंटलला लागतो. ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? एक प्रकारचं ऑप्शन म्हणजे काय? हेल्थ इन्शुरन्स आहे. हेल्थ इन्शुरन्स काय करतो आपण हेल्थ इन्शुरन्स काय करतो? आपण हेल्थ इन्शुरन्स यासाठी करतो की आपण प्रत्येक वर्षी तर प्रीमियम देतो, पण त्या प्रीमियमचा आपल्याला त्या वर्षी फायदा होतो का? नाही होत. कारण आपल्याला भविष्यामध्ये जर काही कमी असतं तर क्लेम निघाला पाहिजे, क्लेम करता आला पाहिजे आपल्याला. त्यासाठी आपण ते भविष्याचं कुठंतरी क्लेम झालं पाहिजे, त्याच्यामध्ये करता आला पाहिजे, त्यासाठी आपण काय करतो? प्रीमियम भरतो. तसंच आहे ऑप्शन आहे. ऑप्शनचे 2 प्रकार आहेत. एक आहे कॉल ऑप्शन्स आणि दुसरा आहे पुट ऑप्शन्स. बऱ्यापैकी तुमच्यापैकी बरेच जण जेव्हा तुम्हाला सेल पोझिशन घ्यायची असेल ऑप्शन्समध्ये तर त्याला म्हणतो आपण पुट ऑप्शन्स, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये समजा बाय करायचं, खरेदी करायची असेल तर म्हणायचं कॉल ऑप्शन्स आणि पुट ऑप्शन्स. शक्यतो आपले जे शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत महाराष्ट्रामधल्या बऱ्यापैकी कॉल पुट ऑप्शन्समध्ये काम केलेले आहेत. चनामध्ये केलेले आहेत, सोयाबीनमध्ये केलेले आहेत. ऑप्शन्स आहे. ऑप्शन्समध्ये लक्षात घ्या, ऑप्शन्स सेम आहे. जसं आपण मार्जिन डिपॉझिट करतो तसं तुम्हाला इथं क्विंटलला प्रीमियम डिपॉझिट करायचं आहे. प्रीमियम डिपॉझिट करून लक्षात घ्या, समजा मक्याला आपल्याला अपेक्षित आहे आपल्या शेतकऱ्याला की मला 2,000 रुपये रेट पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार? प्रीमियम किती लागतो? तुम्ही म्हणा सर प्रीमियम किती लागतो? तर मक्याचं उदाहरण घेतलं तर मक्यामध्ये प्रीमियम नॉर्मली 70-80 रुपये लागणार. उदाहरण दिलेलं आहे मी तुम्हाला, तो वाढू शकतो. 70-80 रुपये काही जास्त नाही. मला नाही वाटत क्विंटलला 70 रुपये प्रीमियम भरणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आपण याच्यापेक्षाही काय करतो? महागाचे पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड वापरतोच. आपल्याला जर आपण आपला क्रॉप इन्शुअर करायचं असेल आपण काय करतो? 70 रुपये प्रीमियम करणार. मग काय होणार मार्केटमध्ये समजा 2,000 रुपयांनी आपण पोझिशन घेतलेली आहे आणि मार्केटमध्ये 2,200 रुपये रेट झालाय, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माहित होतं का तो रेट 2,200 होणार आहे? नाही. आपण आजच्या नोव्हेंबरमध्ये जर पोझिशन घेतलेली आहे आणि डिसेंबरमध्ये जर रेट समजा 2,200 झाला लोकल मार्केटचा फॉर एक्झाम्पल, तर आपल्याला माहित आहे का तो जो 2,200 रेट आहे तो होणार आहे? नाही. पण आपण काय केलेलं आहे, तो जर 2,200 रेट झाला असेल ना तर आपण आपल्या एक्सचेंजवरून बाहेर पडणार. पण हा प्रीमियम 70 रुपये तुम्हाला सोडावा लागेल. कधी? पुढच्या महिन्यामध्ये, जेव्हा आपल्याला लोकल मार्केटमध्ये आपला माल विकायचा असेल तर. म्हणजे तो प्रीमियमने काय केलं? तुमची रिस्क कव्हर केली, म्हणजे जोखीम व्यवस्थापन झालं त्यामध्ये. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आणि ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मधला फरक आहे. ते थोडंसं फास्ट घेत आहे, वेळ कमी आहे. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असो किंवा ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट असो याच्यामधला फरक जाणून घ्या. फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये मार्जिन मनी लागते आपल्याला लॉट साईजच्या मागे. एमटीएम अप्लिकेबल आहे. ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये आपल्याला प्रीमियम अप्लिकेबल आहे. ऑप्शन्समध्ये तुम्हाला ऑब्लिगेशन्स नाही, म्हणजे तुम्हाला असं कंपल्सरी नाही डिलिव्हरी देणं. फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये तुमचं जर इंटेन्शन तुम्ही डिलिव्हरी बनवला असेल तर तुम्हाला साहजिक तिथं डिलिव्हरी द्यावी लागते, पण तिथंही काही कंपल्सरी नाही. डिपॉझिट प्रक्रिया फार समजण्यासाठी सोपा आहे, पण थोडंसं काम करताना थोडं कठीण लागेल तुम्हाला. लक्षात घ्या, डिपॉझिट करायचं असेल तुम्हाला, फिजिकली डिलिव्हरी करायची असेल तर मी आधीच सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला कॉन्ट्रॅक्ट सुरू होतो आणि 20 तारखेला एक्सपायर होतो. म्हणजे तुम्हाला डिलिव्हरी कुठल्या पिरियडमध्ये द्यावी लागते?
प्रत्येक महिन्याच्या जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट 20 तारखेला एक्सपायर होतो तर एक्सपायरीच्या 5 दिवसा अगोदर आपण डिलिव्हरी करायची. समजा सोयाबीन तुम्हाला डिलिव्हरी करायची आहे एनसीडीएक्सला, तर 15 ते 20च्या दरम्यान तुम्हाला डिलिव्हरी करायची आहे. म्हणजे 15ला जर तुम्ही डिलिव्हरी केली तर तुम्हाला 17ला तुमचं पेमेंट जमा होऊन जाते. पण याच्यामध्ये बघताना बघा, सुरुवातीला तुम्ही काय करणार, तुमचा माल ॲग्रिगेट करणार. ॲग्रिगेट केल्यानंतर तुमच्या माला ॲग्रिगेट झाल्यानंतर तुम्ही काय करणार, स्पेस बुकिंग करणार. म्हणजे तुम्हाला वेअरहाऊसिंग बुक करावे लागेल. वेअरहाऊस तुम्हाला डिलिव्हरी सेंटरमध्ये करावे लागते. प्रत्येक कमोडिटीचे डिलिव्हरी सेंटर ठरलेले आहेत. तुम्हाला सोयाबीनमध्ये काम करायचं असेल तर सोयाबीनचं डिलिव्हरी सेंटर अकोला आहे. तुम्हाला हळदीमध्ये काम करायचं तर हळदीचं डिलिव्हरी सेंटर आपलं वसमत हिंगोली आहे. तुम्हाला जर समजा सांगली एरियामध्ये जर तुम्ही सांगली एरियातले असतील, तुम्हाला जर हळदीमध्ये डिलिव्हरी करायची असेल तर हळदीचं डिलिव्हरी सेंटर सांगली आहे. मक्याचं डिलिव्हरी सेंटर सांगली आहे. मक्यासाठी एनसीडीएक्सचं डिलिव्हरी सेंटर छिंदवाडा आहे. तर तुम्ही मक्याचा डिलिव्हरी सुद्धा तुम्हाला नियरेस्ट डिलिव्हरी सेंटरला करू शकता. ते केल्यानंतर तुम्हाला डिलिव्हरीला तुम्ही माल जेव्हा सोडता तिथं सुद्धा सॅम्पलिंग केलं जाते. तुमची क्वालिटी तुम्हाला एनसीडीएक्स क्वालिटी पॅरामीटरनुसारच जपावी लागेल. अन्यथा इथं तुम्हाला तुमचा माल परत घेऊन जावा लागेल. आलं लक्षात? तुम्हाला खात्रीशीर एनसीडीएक्स क्वालिटी बनवावी लागेल. कारण जसे तुम्ही सेलर आहात तसं एनसीडीएक्सला बायर सुद्धा उभा आहे. तर बायर काय एक्सपेक्ट करणार तुमच्याकडून, बायर तुमच्याकडून क्वालिटी अपेक्षित करणार आहे की नाही. त्याच्यानंतर गुणवत्ता चाचणी होईल. गुणवत्ता चाचणी झाल्यानंतर तुम्हाला 5 ते 7 दिवसानंतर तुमचा रिझल्ट येऊन जाईल. रिझल्ट एनईआरएल अकाउंटमध्ये येतो. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे मी की तुमचं अकाउंट 2 प्रकारचे असतात. एक आहे ट्रेडिंग अकाउंट आणि दुसरा एनईआरएल अकाउंट. तर तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटमध्ये किंवा एनईआरएल अकाउंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा रिझल्ट शो होतो. तुमचं माल पास झाल्यानंतर तुम्हाला टेंडर पिरियड ओपन होतो. म्हणजे 15 तारखेला, 16 तारखेला, 17, 18, 19 तारखेला तुम्ही फिजिकल डिलिव्हरी देऊ शकता. शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी फायदा असा आहे की सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने अर्ली पेइन रिक्वेस्ट पण तुम्हाला दिलेली आहे. अर्ली पेइन रिक्वेस्ट म्हणजे काय, तुम्ही जर माल डिलिव्हरी लावला आणि तुम्हाला लागणारा जो काही मार्जिन असेल किंवा लागणारे जे काही ब्रोकरेज आहे ते जर तुम्हाला रोखायचे असतील तर तुम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी किंवा सहकारी पतसंस्थांनी काय करायचं, ईपीआय जनरेट करायचं तुमच्या मेंबरकडून म्हणजे ब्रोकरकडून. तर ईपीआय जनरेट केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही ब्रोकरेज आहेत, तुमचं मार्जिन्स आहेत ते माफ होऊन जाईल. त्याच्यानंतर सेबीच्या रेग्युलेशननुसार तुम्ही सेबीने काय केलं, जरी तुमचा डिलिव्हरी बेस जेव्हा ट्रेड होतो हे फोटो काढून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना ते पाठवू शकता. लक्षात घ्या, सेबीने काय केलेलं आहे, त्यांचा दरवर्षीचा एक फंड असतो, रेग्युलेटरी फीज म्हणतात त्याला. तो रेग्युलेटरी फंड युटिलाइज होतो. म्हणजे कसं की जी शेतकरी उत्पादक कंपनी जेव्हा फिजिकल डिलिव्हरी काम करते त्या शेतकऱ्यांनाच लागू आहे. शेतकऱ्यांना नाही, शेतकरी उत्पादक कंपन्यांना. लक्षात घ्या, त्यांना समजा लागणारा असेइंग चार्जेस असेल, त्याच्यानंतर त्यांना लागणारा क्लिनिंग सॉर्टिंग चार्जेस असेल, ड्राईंग चार्जेस असेल, तर त्याच्यामध्ये अनुक्रमे 100%, 75%, 75% सूट आहे, रिम्बर्समेंट होऊ शकते. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ बॅग्स, तुमच्या गनी बॅगचा खर्च होता तुम्हाला 100% परत मिळतो. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, तुम्ही जर डिलिव्हरी बेस काम करा, समजा इथून नागपूरहून आपल्याला अकोल्याला डिलिव्हरी करायची असेल तर तुमचं जे काही ट्रक भाडं असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 50% याच्यामध्ये रिम्बर्समेंट तुम्हाला करता येईल. म्हणजे जे काही भाडं समजा 30,000 झालं असेल तर 15,000 तुम्हाला परत मिळणार याच्यामध्ये. त्याच्यानंतर डिलिव्हरी फीज, ब्रोकरेज चार्जेस ते पण तुम्हाला माफ करता येईल. फक्त यांची सगळ्यांची बिलं तुम्हाला सांभाळून ठेवावं लागतात, ते आमच्या टीमला प्रोव्हाइड करावं लागतात. त्यानंतर आम्ही हा रिम्बर्समेंट करतो. पॅरामीटर हळदीचे असे आहेत, तुम्हाला हळदीचे पॅरामीटर आणि तुम्ही डिटेल जाणून घेऊ शकता. www.ncd.com ला गेले तर तिथं तुम्हाला प्रोडक्ट म्हणून आहे, प्रोडक्ट एक टॅब आहे, त्याच्यामध्ये गेलं तर तुम्हाला पूर्णपणे क्वालिटी पॅरामीटर समजून घेऊ शकता. सर्किट हेपाचं क्वालिटी पॅरामीटर पण आहे. सर्किट हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या एनसीडीएक्सला अवेलेबल आहे. प्लॅन्टवाले मोठ्या प्रमाणामध्ये लावतात. जर आपल्या एरियामध्ये सर्किट हेप लागत असेल तर तुम्ही एनसीडीएक्स वरून इंडिव्हिज्युअली किंवा एफपीओच्या मार्फत तुम्ही खरेदी करू शकता. हे माहीत असणं आवश्यक आहे. आपण सगळे नवीन आहात एनसीडीएक्स बाबतीत माहिती घेण्यासाठी, तर तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे की एनसीडीएक्सला कुठल्या कुठल्या कमोडिटी ट्रेड होतात, खरेदी होतात, विक्री होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही कमोडिटीज खरेदी विक्री करू शकता. हे कमोडिटीज आहेत. त्यानंतर त्याच्या बाजूलाच महाराष्ट्रातले डिलिव्हरी सेंटर ठरलेले आहेत. सांगली जो आहे मका आणि हळदीसाठी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. वसमत जो आहे हळदीसाठी आहे. लातूर सोयाबीनसाठी आहे. अकोला सोयाबीनसाठी, चनासाठी आहे. सोयाबीन आणि चना सध्या सस्पेन्शनमध्ये आहे, सध्या सस्पेंडेड आहेत, पण पूर्ववत होणार हे 20 तारखेनंतर, 20 डिसेंबरला. हे तुम्हाला मी सांगत आहे की आम्ही एफपीओ डिपार्टमेंटलाच काम करतो एनसीडीएक्सला. तर एनसीडीएक्स मध्ये आतापर्यंत 624 एफपीओ एवढे एफपीओ जे आहेत ऑनबोर्ड झालेले आहेत, काम करत आहेत. त्याच्यापैकी 193 एफपीओ जे आहेत ते रेग्युलरली ट्रेडिंग करतात, रेग्युलरली फिजिकल ट्रेड लावतात. मग ते जिरा असो, मका असो, हळद असो, प्रत्येक वेगवेगळ्या कमिटीमध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये काम सुरू आहे. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मी ऑलरेडी. तुम्हाला जर असं वाटलं की या बाबतीतली अजून आपल्याला डिटेल्स काही जाणून घ्यायचे असतील तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर्स तुम्ही जर माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही तर 1800-103-4861 वर तुम्ही पोहोचू शकता, टोल फ्री नंबरवर. त्या माध्यमाने माझ्याशी संपर्क साधता येईल. तर मी प्रेझेंटेशनच्या माध्यमाने एवढंच सांगतोय आणि तुम्हाला येणाऱ्या काळासाठी शुभेच्छा पण देतोय. कारण
आपल्याला NCDX असो किंवा एक्सचेंजेस आहे जे फ्युचर मार्केट आहे हे फार महत्त्वाचं आहे. आता यानंतर मी रिक्वेस्ट करतो की कुणाचे काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता. थँक्यू सो मच.